आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये वीकली मील प्लॅनिंग म्हणजे फक्त जेवणाचं वेळापत्रक बनवणं नाही, तर ती एक जीवनशैली आहे, जी तुमचा वेळ, पैसा आणि आरोग्य वाचवते. जेव्हा तुम्ही आठवड्याची जेवणाची यादी आधीच ठरवता, तेव्हा रोज बाजारात जाणं, काय बनवायचं याचा विचार करणं, हे सगळं टळतं. घाई-गडबडीमध्ये जेव्हा जेवण ठरवलेलं नसतं, तेव्हा आपण सहज बाहेरचं पॅक्ड फूड खातो. पण आठवड्याचं जेवण संतुलित आणि विचारपूर्वक ठरवलेलं असेल, तर घरगुती पोषणयुक्त अन्न खाण्याची शक्यता वाढते. भाज्या, कडधान्य, प्रोटीन सगळं व्यवस्थित समतोल राखता येतं. रोज-रोज आज काय बनवू या प्रश्नाचं टेन्शन नसणं हे स्वतःच एक मोठं सुख आहे. जेव्हा तुमच्या मनात हा प्रश्नच येत नाही, तेव्हा तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकता. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आठवड्याची बरीचशी पूर्वतयारी शेअर केली आणि आजच्या भागात आपण बोलणार आहोत स्मार्ट वीकली मील प्लॅनिंगबद्दल, जिथे एकच ऑल इन वन ग्रेव्ही मसाला बनवून आपण आठवड्याभराचं जेवण सोपं करणार आहोत आणि सोबत 2 हाय प्रोटीन टिक्की रेसिपी देखील मी शेअर करणार आहे, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवू शकता. ह्या खूप परफेक्ट आहेत मुलांसाठी किंवा आपल्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी. रोज वेगळी भाजी बनवताना सगळ्यात जास्त वेळ जातो तो कांदा, टोमॅटो परतणं, मसाला बनवण्यामध्ये आणि जर एकदाच मोठ्या प्रमाणामध्ये बेस ग्रेव्ही मसाला बनवला आणि तो फ्रिजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये स्टोअर केला, तर रोजचं स्वयंपाकाचं काम खूप कमी होतं आणि हाच मसाला वापरून तुम्ही पनीरची भाजी, छोले, राजमा, मिक्स व्हेज किंवा चिकन करी काहीही बनवू शकता. फक्त मसाला गरम करा, त्यामध्ये हवी ती भाजी किंवा डाळ घाला आणि पाणी किंवा दही घालून ती शिजवा. हा मसाला कांदा, आलं, लसूण बेसिक मसाल्यांपासून बनतो, जो एकदा भाजून वाटून कंटेनरमध्ये भरून ठेवला की आठवडाभर वापरता येतो. तर हा ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी मी इथे 6 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि काही खडे मसाले आपल्याला यासाठी लागणार आहेत. ज्यामध्ये आपल्याला एक घ्यायचे आहे दालचिनीचा तुकडा, तसंच आपल्याला लागणार आहे लवंग आणि जर तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर ते धणे देखील तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे अख्खे धणे नव्हते, त्यामुळे मी धणेपूडच घेणार आहे. तर उर्वरित साहित्य मी काय काय घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत आधी शेअर करते. तुर्तास तरी एवढा खडा मसाला मी घेतलेला आहे आणि खडे मसाले जे आहेत ते तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी या चमच्याने मी मेजरमेंट घेतले, ज्यामध्ये 4 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 4 चमचे मी कांदा लसूण मसाला, 4 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 2 चमचे धनेपूड घेतली आणि अद्रक लसणचं प्रमाण आधी मी शेअर केल्याप्रमाणे 60-40 या रेशोमध्ये 4 गड्ड्या लसणाच्या आणि अद्रक थोडंसं घेतले आणि एक अख्ख्या खोबऱ्याची वाटी जी असते ती घेतलेली आहे. आणि हा मसाला बनवण्यासाठी मी आता कढईमध्ये सगळे जे सुके मसाले आहेत ते आधी परतून घेणार आहे, ज्यामध्ये तीळ आहेत आणि जिरे, तसंच दालचिनीचा तुकडा आणि लवंग. आता तुमच्याकडे जर धने असतील तर धने देखील तुम्ही यामध्येच घालायचे आणि ते छान तडतडेपर्यंतच परतायचे. फार काही आपल्याला लाल वगैरे करायचं नाही. म्हणजे तीळ जे आहेत ते तडतड करायला लागले की तेव्हा हे मसाले जे आहेत ते कोरडे ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी जे खोबऱ्याचे तुकडे घेतले होते ना, ते छान लाल होईपर्यंत परतायचे किंवा तुम्ही खोबरं किसून घातलं तरी सुद्धा चालेल, पण मी तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत आणि ते छान आपल्याला मंद आचेवरती परतायचे. जेव्हा ते लालसर होतात ना, तेव्हा ते आपल्याला याच भाजलेल्या मसाल्यांसोबत बारीक करायचे आहेत. कारण हे सगळे कोरडे जिन्नस आहेत आणि कोरडे जिन्नस आपल्याला आधी काढून घ्यायचे. कारण आपण सगळं एकत्र मिक्स केलं ना, तर मग ते व्यवस्थितपणे बारीक होत नाही. आता हे जोपर्यंत थंड होतंय तोपर्यंत सेम कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये आपण जे 5 ते 6 कांदे चिरून घेतलेले होते, ते छान आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतायचे आहेत. आता कांदा कोणाला खूप लालसर आवडतो, कोणाला खूप असा काळा झालेला आवडतो. काळा कांदा केला ना, तर मसाल्याला थोडीशी काळपट असा कलर येतो. तर तसा तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त भाजू शकता. आणि कोणाला लालसर मसाला आवडत असेल तर त्यांनी कांदा थोडासा लालसर परतायचा. पण कांद्यांना आपल्याला हळू परतायचं आहे. कांदे भाजण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यासाठी मी हे मसाल्यांसाठीचं घेतलेलं मीठ 2 चमचे मीठ घेतलं होतं. यातलं 1 चमचा मीठ मी कांद्यामध्ये घातलंय, जेणेकरून कांदा जो आहे तो लवकर भाजला जाईल. कांदे छान लालसर परतेपर्यंत मी हा मसाला जो आहे तो मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि इकडे आपले कांदे देखील लालसर होईपर्यंत परतलेले आहेत आणि या स्टेजलाच मी ना अद्रक लसूण देखील यामध्ये घालणार आहे, कारण मग वेगळं आपल्याला यासाठी परतण्याची वेळ बघावी लागणार नाही
आधी पण टाकू शकता, पण कसे थोडेसे कांदे परतल्यानंतर मग लसण आणि अद्रकचे तुकडे करून घालायचे. कारण मिक्सरला बऱ्याच वेळा अद्रक जे आहे ते तसंच राहतं. त्यामुळे तुकडे करूनच अद्रक जे आहे जेवढं तुम्ही घेतलेलं आहे 60-40चा रेशो मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे. अद्रकचं प्रमाण जास्त झालं तर मसाल्याची टेस्ट सगळी बिघडते. म्हणून अद्रक लसणचं हे प्रमाण जे आहे ते नेहमी लक्षात ठेवायचं. आणि इथे कांदा, लसूण, अद्रक सगळं परतून झालेलं आहे. कांदा बघा मस्त असा थोडासा लालसर परतून घेतलेला आहे. यामध्येच आता मी कोथिंबीर घालणार आहे आणि आता हे सगळं थोडं-थोडं पाणी घालून मिश्रण वाटून घ्यायचं आहे. मसाला करत असताना आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. सेम कढईमध्ये मी तेल घातलंय. तेल थोडंसं जास्तच घालायचं, कारण हे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये तिखट घालायचं. जास्त गरम तेलामध्ये आपण तिखट घातलं तर ते तिखट जळू शकतं. म्हणून थोडंसं तापल्यानंतर आपण सगळे मसाले घालून घ्यायचे जेवढे आपण घेतले होते आणि त्यांना छान फ्राय होऊ द्यायचं आणि लगेचच मिक्सरला वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते लगेच या मसाल्यामध्ये घालायचं, नाही तर हे मसाले जळू शकतात. वाटण घातल्यानंतर आपल्याला मंद आचेवरती हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत परतायचं आहे. कांदा भाजत असताना आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं होतं. आता उर्वरित मीठ जे आहे म्हणजे 2 चमचे टोटल आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर उर्वरित मीठ मी आता या स्टेजला घातलेलं आहे आणि मंद आचेवरती हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता याला अजून तेल सुटलेलं नाही. तर तेल सुटण्यासाठी काय करायचं, की याला परतत राहायचं जोपर्यंत तेल सुटत नाही. पण याचे शिंतोडे जे आहेत ते गॅसवरती उडू शकतात. म्हणून काय करायचं, झाकण लावून याला तुम्हाला मंद आचेवरती 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघाल की मस्त तेल सुटलेलं आहे. मध्ये-मध्ये ढवळत राहायचं, नाही तर मसाला खाली लागू शकतो. तर तेल सुटल्यानंतर या स्टेजला आपल्याला एखादी काचेची बरणी किंवा स्टीलचा डब्बा असेल तर त्यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ती भरून ठेवायची आहे. आता हा एकच मसाला वापरून तुम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवारी वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता आणि उरलेल्या दिवसांसाठी डाळ-भात किंवा खिचडी यासारखे पर्याय ठेवू शकता. यामुळे किराणा सामान कमी वाया जातं आणि रोजचा स्वयंपाकाचा वेळ निम्म्याने कमी होतो. आता हा जो मसाला आपण बनवलेला आहे, तो आपल्या महाराष्ट्रीयन भाज्यांसाठी जसं की आपल्याला आलू मटरचा मसाला बनवायचा असेल किंवा आलू आणि वांग्याची मिक्स भाजी बनवायची असेल, अंडा करी बनवायची असेल, चिकनची ग्रेव्ही बनवायची असेल, तर त्यासाठी आपण हा मसाला वापरू शकतो. थोडासा मसाला घ्यायचा, उर्वरित जे मसाले असतात, जसं की चिकन मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता. जर तुम्ही अंडा करी बनवणार असाल, तर त्यासाठी गरम मसाला यामध्ये टाकू शकता. म्हणजे मसाले तुम्हाला त्यावेळेत ॲड करायचे जेणेकरून त्याचा फ्रेशनेस जो आहे तो वाढतो. पण ही जी ग्रेव्ही आहे ती तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे अशी ही ग्रेव्ही आपण एकदाच बनवून ठेवली, तर आपलं 3 ते 4 दिवसाचं काम जे आहे ते सॉर्टेड होतं. सकाळी तर सुकी भाजी डब्याला लागते. संध्याकाळी घरामध्ये जर ग्रेव्हीची भाजी होत असेल, तर त्यासाठीचा हा पर्याय. आणि अशाच पद्धतीची ग्रेव्ही जी आहे, जी पनीरसाठी किंवा मिक्स व्हेजसाठी लागते, तर ती वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ती नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. आता नाश्त्याला किंवा संध्याकाळी भूक लागली, की आपण बरेचदा तेलकट किंवा जंक फूडकडे वळतो. पण जर घरातच झटपट हाय प्रोटीन टिक्की तुम्ही बनवून ठेवली, तर ती आरोग्यालाही चांगली आणि पोटभरही असते. त्यासाठी मी इथे उकडलेले चणे घेतलेले आहेत, तसंच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. यामध्ये तुम्ही व्हेरिएशन आणू शकता. पनीर घेऊ शकता किंवा तुम्ही उकडलेले मूग घेऊ शकता. हरभऱ्याचं पीठ वापरू शकता, आलं लसूणची पेस्ट वापरू शकता. जे तुम्हाला टाकायचं ते तुम्ही घालू शकता. तर मी आज ना तुमच्यासोबत इथे उकडलेले बटाटे आणि चणे तसंच यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर घालून याची मस्त टिक्की बनवून दाखवणार आहे. आता हे सगळं एकत्रित मळून घ्यायचं. यामध्ये हवे ते मसाले तुम्ही घालू शकता. आता मी हिरवी मिरची, लसण घातलेलं आहे यामुळे मी फारसं काही घालणार नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धनेपूड, जिरेपूड, तसंच गरम मसाला किंवा चाट मसाला यासारख्या इन्ग्रेडियंट्सचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर आता मीठ वगैरे आपण घातलेलं आहे. आता हाताने मळून घ्यायचं, एकजीव करायचं आहे या सगळ्या मिश्रणाला आणि त्यानंतर गोलाकार आकाराच्या याच्या आपल्याला टिक्क्या बनवायच्या आहेत. ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या कशा वापरायच्या, तर ह्या टिक्क्या तुम्ही बनवून डीप फ्रीज करून ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा गरज पडेल, तुम्हाला असं वाटलं की नाश्त्याला मुलांना आज हे आलू टिक्कीचे सँडविच द्यायचेत किंवा आलू टिक्कीचा रॅप बनवून द्यायचा आहे. मग ते पोळीमध्ये किंवा तुम्ही जर टॉर्टिला रॅप्स वापरत असाल, तर त्यासाठी देखील तुम्ही या टिक्कीचा वापर करू शकता. तर मी एका फ्रिज कंटेनरमध्ये ह्या सगळ्या टिक्की स्टोअर करून ठेवणार आहे. आता ह्याचं कसं आहे, की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि सकाळी-सकाळी मुलांना नाश्त्याला तुम्ही असा प्रोटीनयुक्त आहार दिला, तर दिवसभर एनर्जी राहते. मुलं देखील बऱ्याचदा थकतात आणि आपण स्वतः देखील थकतो. सकाळचा पोटभरीचा नाश्ता, पण हेल्दी असा नाश्ता
जर बनवायचं असेल तर यामध्ये बराचसा वेळ जातो आणि मग आपण टाळाटाळ करतो आणि घाईगडबडीमध्ये पोहे, उपमा यासारखा नाश्ता बनवतो. पण त्यामधून आपल्या शरीराला लागणाऱ्या प्रोटीन्सची रिक्वायरमेंट ही फुलफिल होत नाही. म्हणून असं काहीतरी पर्याय तुम्ही बनवून ठेवू शकता, जेणेकरून ते खराब पण होणार नाही आणि आठवडाभर म्हणा किंवा 2 ते 3 दिवस फ्रिजमध्ये हे स्टोअर तुम्ही करून ठेवल्याने तुमच्या मुलांची शरीराची जी गरज आहे ती देखील भरून यामुळे निघते. दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे ह्या टिक्की किंवा तुम्ही हाताने जे मुटके आपण बनवतो ते देखील बनवू शकता. तर सेम मी उकडलेले चणे यासाठी घेतलेले आहे. उकडलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अमायनो ॲसिड्स असतात, प्रोटीन्स असतात. त्यामुळे उकडलेले चणे तुमच्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पण यामध्ये मी थोडंसं व्हेरिएशन आणणार आहे आणि आता बटाट्यांच्या ऐवजी मी सोया चंक्स घेणार आहे. जर तुमची मुलं अंडी खात असतील तर तुम्ही मुलांना रोज अंडी देखील देऊ शकता. पण जी मुलं अंडी आवडीने खात नाही त्यांच्यासाठी ही टिक्की बेस्ट आहे. मग आता व्हेजिटेरियन तुमची मुलं असेल किंवा तुम्ही स्वतः व्हेजिटेरियन आहात, तुम्हाला नाही जमत रोज अंडी खाणं, तर मग तुम्ही सोया चंक्सचा वापर करू शकता, पनीरचा वापर करू शकता. आता सेम यामध्ये मी मसाले घातलेले आहेत. सोया चंक्समध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर घालून हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आणि याचं बाइंडिंग जर प्रॉपर होत नसेल ना, कारण हे व्यवस्थित बांधल्या जात नाही. आता आलू कसं बाइंडिंगसाठी आपण वापरतो, पण सोया चंक्स आणि चण्यानी बाइंडिंग व्यवस्थित होत नसेल, तर यामध्ये तुम्ही बेसन घालू शकता, पनीर घालू शकता किंवा एखादा बटाटा यामध्ये घालू शकता. आणि याला तुम्ही टिक्कीसारखं देखील बनवू शकता, पण मी इथे मुटक्यांचा आकार देत होते, पण हे व्यवस्थित बाइंड होत नव्हते म्हणून यामध्ये मी थोडंसं बेसन ॲड केलेलं आहे. प्रत्येक जे पदार्थ आपण बनवतो त्याची टेस्ट जर वेगवेगळी होत असेल, व्हेरिएशन त्यामध्ये येत असेल, तर मुलं देखील आवडीने खातात आणि रोज-रोज तेच खाल्ल्याचा भास होत नाही. आपण देखील बोर होत नाही आणि कसं पौष्टिक असा नाश्ता किंवा पौष्टिक असं अन्न जे आहे ते आपल्या पोटामध्ये जातं. तर याचे देखील मी असे छोटे-छोटे मुटके जे आहेत ते बनवून घेतले आणि याला मी स्टोअर करून ठेवणार आहे. आता हे कसे बनवायचे, कशा पद्धतीने याचा नाश्ता मी बनवणार आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे मला मोटिव्हेशन मिळतं. आता ह्या टिक्की तसंच हे जे मुटके आहेत, हे दोन्ही मी फ्रिज कंटेनरमध्ये आता डीप फ्रीज करून ठेवणार आहे. आता यांना बनवण्याच्या आधी मी बाहेर काढून घेईल आणि जेव्हा बनवायचं आहे नाश्त्यासाठी म्हणा किंवा स्नॅक्ससाठी तेव्हा मला ह्याला वापरता येईल. आता थोडेसे बटाटे उरले होते, त्यामध्ये मी सोया चंक्स ॲड केले आणि उद्या याचे पराठे मी बनवेल. तर अतिशय छोट्या-छोट्या टिप्ससह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.